नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव आणि शिर्के दोघंही निघालेले असतात. अर्णव मीटिंग बाबत शिर्केंना काहीतरी सांगत असतो आणि तेवढ्यातच शिर्केंच्या फोनवरती एक फोन येतो. अर्णव तो फोन शिर्केंनी उचलल्यानंतर पाहत असतो, शिर्केंना फोन आलेला असतो लोकमंगल वार्ताहरच्या ऑफिसमधून. म्हणजे ईश्वरी तिथे गेलेली असते आणि ईश्वरी तिथे जाऊन तिने जे काय त्यांना ऑफर दिलेली आहे, सलग 7 दिवस ॲड कॅम्पेन चालणार आहे या गोष्टीची, हे सगळं तिथे शिर्केंना समजतं. तेव्हा शिर्के सांगत असतात की कसं शक्य हो, आम्ही नाही केलेलं हे सगळं. तेव्हा ते म्हणतात की मी बोलून सांगतो, कारण मिसेस अर्णव राजेश शिर्के आल्या होत्या आणि त्यांनी या ॲड कॅम्पेनिंगची ऑफर दिलेली आहे. हे ऐकता क्षणी अर्णव म्हणतो, काय झालं शिर्के? शिर्के सांगत असतात की ईश्वरी मॅडम गेल्या होत्या आणि त्यांनी लोकमंगल वार्ताहरमध्ये जाऊन ऑफर दिलेली आहे आणि तिथं सांगितलेलं आहे की आपली कंपनी सलग 8 दिवस ॲड कॅम्पेन करणार आहे त्यांच्यासोबत. हे ऐकून अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो, काय काय आहे नक्की हे सगळं? तेव्हा शिर्के सांगत असतात की हो, त्यासाठी त्यांचा कॉल आलेला होता आणि त्यांनी आता मला त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्णवला तर धक्का बसलेला असतो. अर्णवला कळत नाहीये की हे सगळं काय आहे. मग तो म्हणतो की मला एकदा कॉल करून कन्फर्म करावं लागणार आहे. असं म्हणत अर्णव म्हणतो की मी एकदा कॉल करून घेतो. आणि मग अर्णव ईश्वरीला कॉल करायचं ठरवतो. नक्की ईश्वरीने हा गोंधळ घातलाय का, हे आधी पडताळून पाहिलं पाहिजे. इकडे राकेश पाहत असतो आणि अंजली आता लादी पुसत असते. अंजली म्हणते की अहो, मी ही लादी पुसून घेते, खूपच खराब झालंय ना घर, असं ती सांगते आणि लादी पुसायला सुरुवात करते. इकडे राकेशला तर धक्का बसलेला असतो. राकेश म्हणतो, काय चाललंय हे सगळं? अंजली, तिथं हे सगळं ते अर्णवच्या बायकोला त्याने नोकरांची फौज उभी केली असेल आणि इथं माझ्या बायकोला हे सगळं काय करावं लागतंय, असं त्याचं बोलणं सुरू असतं. तेव्हा अंजली म्हणते, अहो असू द्या हो, त्यात काय एवढं, म्हणजे मला त्या गोष्टीचं काही वाटत नाहीये आणि मी तुमच्या बरोबर आहे ना, मी सुखात आहे, बस, मला बाकी काहीच नकोय, असं अंजली इकडे सांगू लागते. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो, तरी पण ग, हे सगळं माझ्यामुळे तुला सहन करावं लागतंय ना, या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे आलेल्या आहेत ना, मी तुझ्या आयुष्यात आलो आणि त्यानंतर हे सुरू झालंय, मी हे सगळं करून घेतो, असं म्हणत राकेशने आता लादी पुसायला घेतलेली असते. अंजली म्हणत असते, अहो असू द्या हो, मी करते ना हे सगळं. परंतु राकेश मात्र ऐकत नसतो. तो म्हणत असतो की नाही, मी करतो हे सगळं, तू नको काळजी करू, असं राकेश अंजलीला सांगतो आणि स्वतः लादी पुसायला सुरुवात करतो. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता ईश्वरीला कॉल करत असतो. अंजलीला खरं तर लादी पुसताना त्रास होत असतो. अंजली म्हणत असते की अहो, अशी कामं डिलिव्हरीमध्ये केली पाहिजेत, जर आता अशी कामं केली तर मला डिलिव्हरीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे सगळं इकडे राकेशला अंजली सांगत असते, पण तो म्हणत असतो की नाही, मला हे पटत नाहीये. त्याला फक्त अर्णव आणि ईश्वरीबद्दल गैरसमज पसरवायचा असतो आणि म्हणूनच तो इकडे अंजलीला म्हणत असतो की नाही, हे सगळी कामं मी करतो, असं त्याचं नाटक सुरू असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच राकेश आता खूप रागत असतो. त्याला अंजलीचा राग येत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामुळं हिनं हे सोडून तिकडं जायचा विचार करेल, पण इथं तर घडतंय वेगळंच. पण त्याचं स्वतःच मन त्याला मानत नसतं, कारण त्याला असं वाटत असतं की हिने लादी पुसली आणि हिला काय झालं तर हिला हॉस्पिटलमध्ये नेऊन हिच्यावर खर्च करावा लागेल, त्यापेक्षा आपण काम केलेलं बरं, असं त्याला वाटतं आणि म्हणून तो ती लादी पुसायला घेत असतो. मग लादी पुसायला सुरुवात करतो. अंजलीला मात्र छान वाटत असतं. अंजली म्हणत असते की खरंच किती चांगले आहेत नाही, माझ्यासाठी किती काय काय करतात, असं अंजलीच्या डोक्यात येत असतं. आणि मग त्याचबरोबर अंजली आणि राकेश म्हणतो की हिला दीडदमडीची अक्कल नाहीये, 1 रुपया कमवायची अक्कल नाहीये आणि नाटकं मात्र हिची एवढी मोठी चाललेत, हिच्यामुळे हे सगळं मला भोगावं लागतंय. हीच या सगळ्याला जबाबदार आहे, कारण तिथं चांगल्या ऐश्वर्यात राहत होतो तर इकडे घेऊन आली मला आणि हा सगळा गोंधळ सुरू झालेला आहे, असं डोक्यात आलेलं असतं त्याच्या. मग मात्र आता पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश हे सगळं जे काही बोलत असतो, करत असतो, या सगळ्या गोष्टींचे परिणाम मात्र त्यालाच भोगावे लागत असतात. आणि नेमकं राकेश आतली लादी पुसतो आणि तो बाहेर लादी पुसण्यासाठी आलेला असतो. त्याच वेळेस घडतं असं की रिया आता चाळीत आलेली आहे, कारण राकेशने तिचे कॉल उचललेले नाहीत, म्हणून रिया त्याला शोधत चाळीत आली. कारण काल तिने जाता जाता राकेशला सोडलेलं असतं आणि तिला असं वाटत असतं की राकेश आता इथेच राहतोय, आपण त्याला इथे शोधायला आलं पाहिजे आणि म्हणून ती त्याला शोधायला आलेली असते.
मग चाळीत ती पाहत असते नक्की राकेश कुठे राहतोय, त्याचं काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा ती शोध घेत असते. तिथे येते आणि सगळ्यांना विचारू लागते. खरं तर आता तिला राकेशचं नाव वेगळंच माहीत असतं, ते म्हणजे सर्वेश सरपोतदार. तिला माहीतच नसतं की त्याचं नाव राजेश भोसले आहे आणि राजेश भोसले म्हणून तो राहतो. त्याच वेळी इकडे ती त्याला शोधत येते. तिथं असलेल्या चाळीतल्या माणसांना विचारते, इथे सर्वेश कुठे राहतो माहितीये का? तेव्हा ती माणसं म्हणतात की नाही हो, इथे सर्वेश कोणीच राहत नाहीये. हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तिनं विचारत असते की सर्वेश इथं नाही राहत, अहो इथेच राहतोय तो सर्वेश, असं कसं म्हणता तुम्ही, असं तिचं सगळं चाललेलं असतं. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तिथे लोक म्हणतात की ती म्हणते अहो नाही, नवीनच राहायला आला इथं. तेव्हा लोक म्हणतात की अहो एक बिराड आले, पण त्यांचं नाव माहित नाहीये, ते त्या खोलीत राहते बघा, असं सांगू लागतात. मग मात्र प्रश्न पडलेला असतो तिला. तिनं म्हणते की बिराड आलाय, त्याची बायको घरी असते, आता ही कोण आहे, त्याची बायको कोण आहे, हा प्रश्न तिच्या पुढे असतो. आणि ती मात्र त्याला शोधत आता त्या दिशेने येऊ लागते. आणि मग नेमका राकेश बाहेर आलेला असतो आणि तो एका बाजूला लपून राहतो. आणि मग तिनं तिथे शोधत येते. इकडे ईश्वरी आता धुमाळचा पत्ता शोधण्यासाठी निघालेली असते. ईश्वरीला माहीतच नसतं आपण काय गोंधळ घालून ठेवलाय ते. तिला अर्णवचा फोन येतो आणि अर्णव तिला फोनवरती विचारतो, मिसिंदर हे सगळं काय चाललंय, तू त्या लोकमंगल कार्यालयात गेले होते आणि त्यांना तू ॲड कॅम्पेनबद्दल बोललेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, तिथे पत्रकार धुमाळ होता ज्याने आईला फसवलेलं होतं. या न्यूजचं सगळं त्याने डिटेल्स घेतलेले होते आणि त्याला मी भेटायला आले होते, पण तो माझ्याशी बोलायलाच तयार नव्हता तिथं. आणि मला नंतर कळलं की ज्या व्यक्तीबरोबर मी बोलत होते ती व्यक्ती म्हणजे पत्रकार धुमाळ होती. कारण मला तिथं असं सांगितलं की तो पत्रकार धुमाळ जो आहे त्याने स्वतः सांगितलं की तो इथे नाही आलेला ऑफिसमध्ये 10 दिवस. पण जेव्हा मी भेटले तेव्हा या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. अर्णव म्हणतो काय सांगतेस मी सिंदूर? तेव्हा ती सांगते की हो, मग घडलेला सगळा प्रसंग म्हणजे लोकमंगल वार्ताहरच्या तिथे गेल्यावर जे काही घडलेलं असतं ते सगळं तिने अर्णवला सांगते. आणि म्हणते की मग मला त्या पत्रकार धुमाळचा नंबर हवा होता आणि त्याचा नंबर आणि पत्ता मिळवण्यासाठी मी हे सगळं केलेलं नाटक आहे, असं आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र प्रश्न पडतो अर्णवला की हे सगळं असंच आहे का? तेव्हा अर्णवला तिने सांगू लागते की हो हो सर, हे सगळं असंच आहे. म्हणजे ईश्वरी म्हणते की अहो माझ्यावर भरोसा ठेवा का. तेव्हा अर्णव म्हणतो की काय चाललंय हे मी सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे आईच्या विरोधात कट कारस्थान रचलेलं होतं आणि त्याचे पुरावे शोधण्यासाठी मला हे सगळं करावं लागतंय. अर्णव म्हणतो की खरंच त्याला बेस आहे का काही? तेव्हा ईश्वरी सांगते की हो सर, आहे त्याला बेस. आणि हे सगळं आईला निर्दोष सोडवण्यासाठी नाही तर आपल्या नात्याला सुद्धा एक नवीन नाव देता यावं यासाठी सगळं चाललेलं आहे, असं ईश्वरी इकडे सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की खरंच जर असं असेल तर मी तुझ्यासोबत आहे आणि कोणतीही रिस्क घेऊ नकोस पुरावे शोधण्यासाठी, असं अर्णवने स्पष्टपणे ईश्वरीला सांगितलेलं असतं. ईश्वरी म्हणते की नाही, मी नाही घेते. अर्णव म्हणतो की मी आहे तुझ्यासोबत, असं अर्णवने ईश्वरीला आता शब्द दिलेला आहे. ईश्वरीला खूप छान वाटतं. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असं ईश्वरी म्हणत असते. तिलाही बरं वाटलेलं असतं कारण अर्णव सर तिच्यासोबत आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार एवढा अंदाज तिला आलेला असतो. आणि मग इकडे ईश्वरी आता त्या धुमाळच्या पत्त्यावर पोहोचलेली असते. धुमाळचा बंगला असतो आणि त्या बंगल्याच्या तिथं ती पोहोचते. तेव्हा तिथं वॉचमन वगैरे दिसत नाही. ती म्हणते चला पटकन आज जाऊन आपल्याला काही माहिती मिळते का बघूया, कारण तो माणूस ऑफिसमधून गायब झालेला आहे, त्यामुळं लवकरात लवकर जाऊन मला बघावं लागेल की तो माणूस नक्की कुठे गायब झालाय, त्याचं काय चाललंय. हे सगळं ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतं. तेवढ्यात वॉचमन तिथे येतो आणि म्हणतो कुठे चाललाय. ईश्वरी म्हणते की अहो मला धुमाळ साहेबांना बोलायचंय. तेव्हा तो सांगू लागतो की अहो धुमाळ साहेब नाही आहेत, 8 दिवस ते बाहेर गेलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो आत्ता मी ऑफिसमध्ये त्यांना भेटून आली, तो माणूस इकडे आलाय पळून. आता इथे राकेशच्या इथे मात्र एक वेगळाच राडा झालेला असतो. रियाला आता खोली कुठे हे कळलेलं असतं. रिया तिथे येते, अंजली बाहेर येते, अंजली प्रेग्नंट असते.
रिया तिला विचारते की ते राकेश धुमा सर्वेश सरपोतदार राहतात का? तेव्हा मात्र अंजली म्हणते की नाही, इथे सर्वेश सरपोतदार कोणी राहत नाहीये. आणि मग अंजलीला ती म्हणते काय? अंजली म्हणते नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, पण तुम्ही तेच आहात का तुमच्या बहिणीने आत्महत्या केली? तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही नाही, मी ती नाही आणि मला बहीणच नाहीये, त्यामुळे आत्महत्या कोणी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे ऐकल्यावर आता अंजली तिच्याकडे पाहत राहते आणि मग मात्र ती म्हणते की नाही, अंजली म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तुम्ही दुसरं कोणाला तरी शोधत असाल, इथे नाही आहेत राहत ते. आणि मग मात्र अंजलीला प्रश्न पडलेला असतो. राकेश तिथून बाहेरून हे सगळं पाहत असतो आणि अंजलीला आठवत असतं की कालच मला समजलं होतं की यांनी मला सांगितलेलं की मी ते केस हँडल केली आणि त्यानंतर मग त्या आश्रमातली दुसरी केस आली आणि त्याच्यामध्ये ते कळलं की त्या मुलीला त्रास दिला जातोय आणि त्या मुलीची बहीण आहे, तिने आत्महत्या केलेली आहे, तिची केस घेतली जात नाहीये आणि मग मी हे सगळं केलंय म्हणून मला वेळ लागलाय असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जाता जाता रियाचं लक्ष जातं ते म्हणजे अंजलीच्या रूममध्ये असलेल्या फोटोवरती, ज्याच्यावरती स्पष्टपणे तिला राकेश आणि अंजली दोघांचा एकत्र फोटो दिसतो आणि ती म्हणू लागते की आत्ता तर मला या बाईनं सांगितलं होतं की ते सर्वेश कोणी राहत नाहीये, मग हा फोटो कोणाचा आहे? हा प्रश्न तिच्या डोक्यात पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करते. आणि तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश म्हणू लागतो की अगं तू इथं काय करतेस, तुला कळतंय का? इकडे वल्लरीला आता एक वेगळंच टेन्शन आले, 50 लाख रुपये गोळा करायचे. कसे करायचे 50 लाख रुपये गोळा? हा प्रश्न तिच्या पुढे पडलेला असतो आणि ती मात्र विचार करत असते नक्की काय करू, कुठून पैसे गोळा करू हे सगळे. तेवढ्यातच तिच्या हातात एक फाईल असते कंपनीची. ती म्हणते की ही नवीन ऑर्डरची फाईल आहे सात्विक फॅशनच्या, साहिलकडून एकदा सह्या केल्या आणि बिल पास झाले की मला 35 लाख रुपये यातून मिळतील. म्हणजे 35 लाखांची तर सोय झाली, पण वरच्या 15 लाखांचं काय करू? आता नेमका अंजलीने दरवाजा लावून घेतलेला असतो आणि सर्वेश म्हणजेच राकेश तिथे येतो आणि तो रियाला पकडतो. रिया म्हणते तुझं काय चाललंय, इथं तुझी बायको घरात आहे, ती प्रेग्नंट आहे आणि तू मला फसवतोय. तेव्हा राकेश म्हणतो अगं काय बोलतेस हे सगळं, तुला कळतंय का? मी असं काहीही करत नाही. तुझ्या लक्षात येतंय का तू चुकीचा अर्थ काढलेला आहे? असं राकेश तिला मुद्दाम सांगू लागतो. अगं ती माझी बहीण आहे, तुला कळतंय का? चल इथे इथे चाळीमध्ये सगळ्यांच्या समोर सीन क्रिएट करू नकोस, असं म्हणत तिला घेऊन तो जाऊ लागतो. तेव्हा ती म्हणत असते काय, आर यू शुअर हे खरं आहे? तेव्हा तो सांगतो की हो हे खरं आहे, मी खरंच सांगत आहे, असं म्हणत त्याने तिला बाजूला नेलेलं असतं. एकतर तिच्या नवऱ्याने तिला सोडलेलं आहे, ती नवऱ्याबरोबर भांडून इकडे आलेली आहे, त्याचबरोबर आईचं आजारपण, आता बहिणीची काळजी, सारखा तिचा बीपी कमी जास्त असतो आणि त्याचबरोबर तिच्या डिलिव्हरीचं टेन्शन आलेलं आहे, पैशांचा ॲडजस्ट होत नाहीये, तुला काय आणि तू माझ्यावरती संशय घेतलास, तुला कळतंय का तू काय केलंयस? असं म्हणत राकेश तिला वेड्यात काढू लागतो आणि ती बिचारी मात्र वेड्यात निघलेली असते. प्रेक्षकांनो, ती म्हणते की खरंच तुला खूप गरज आहे खरे पैशांची, मी तुला पैसे ट्रान्सफर करते. नाही नाही, मी तुझ्यावर संशय नाही घेणार, रिअली आय लव्ह यू, असं म्हणत तिने त्याच्या प्रेमाची कबुली देत असते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो राकेशला की कसं गुंडाळलं हिला, कारण राकेशला खूप छान वाटत असतं, एका दमात हिला गुंडाळून रिया टाकलेलं आहे असं त्याला वाटत असतं. इकडे अंजली विचार करत असते हे कुठे गेले आणि मग तेवढ्यात राकेश तिथे येतो आणि राकेशला ती म्हणते अहो आत्ता तुम्ही इथे होता आणि कुठे गेला तो, मला वाटलं की त्या सुंदर मुलीबरोबर गेलात की काय, असं अंजली त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणतो कोण सुंदर मुलगी, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा ती सांगते की नाही आली होती ना एक सुंदर मुलगी इथं. ते ऐकल्यावर राकेशला तर धक्काच बसलेला असतो. राकेश म्हणतो असतो काय, कोण सुंदर मुलगी आली होती, तू कोणाबद्दल बोलतेस? तेव्हा ती म्हणते की हो अहो एक सुंदर मुलगी आली होती इथं. मग राकेशच्या हातातली बादली घेते आणि आत ठेवायला जाते. राकेश म्हणतो कुठले जातोय? अगं त्या एक आजोबा पडले, मग तसंच मी धावत गेलो, मग मागच्या चाळीत ते राहत होते, तिथं त्यांना सोडून आलो. तेव्हा अंजली म्हणते खरंच किती चांगलं आहे, तुम्ही सगळ्यांच्या मदतीला धावून जाता. इकडे वल्लरीचा एक वेगळाच राडा सुरू आहे, 15 लाखांची सोय करायची आहे. आता 15 लाख कसे मिळवायचे हा प्रश्न तिच्या पुढे असतो आणि ती पैशांची ॲडजस्टमेंट करत असते. तेवढ्यातच तिच्या फोनवरती उदयकांचा फोन येतो आणि ती म्हणते हा माणूस कसा आला आणि कुठून आला, का आलाय पुन्हा माझ्या आयुष्यात, का मला त्रास देतोय? इकडे ईश्वरी घरी आलेली असते. आई म्हणत असते बघितलं ना सगळं काय होतं ईश्वरी, हे सगळं माझ्याच बाबतीत व्हायला हवंय का?
ती बाई रस्त्यात भेटली आणि ती तिथून पळाली. त्याच्यानंतर स्केच काढलं, स्केचवाला गायब. आता तो धुमाळ आहे तो गायब. म्हणजे मला सांग, सगळे क्ल्यू मिळतात आणि ते आपल्या विरोधात का जात आहेत मला कळतच नाहीये. असं ईश्वरी आणि सुप्रिया बोलत असतात. ईश्वरी म्हणते, आई काळजी करू नको, हम इंदौर से ही, किसी का उधर रखते ही नहीं और देते भी नहीं. असं म्हणत ईश्वरी म्हणते की आपण त्याचा हिशोब चुकता करायचा आहे, तू काळजी करू नकोस, असं ती आईला सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरीने आईला शब्द दिलेला असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं ईश्वरीने आईला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सुप्रिया म्हणते की चालेल. आणि त्याचबरोबर इकडे आता उद्याच्या भागात पाहायला मिळतं की वल्लरी उदयकांतला भेटायला आली. उदयकांत तिला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझे जर पैसे मला 48 तासाच्या आत मिळाले नाही तर तू त्या धुमाळसोबत, म्हणजे धुमाळसोबत जो काही प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये रमाकांतला तू अडकवलेला आहे, त्याची बदनामी केलेली आहे, हे सत्य मी जगाच्या समोर आणणार आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरीने धुमाळला म्हणजे श्रीकांत धुमाळला कॉल केलेला आहे आणि त्याच्यासोबत बोलत आहेत. त्याला ते बोलत आहेत, त्याला सांगत आहेत की नक्की काय चाललंय. ईश्वरी म्हणते की 17 वर्षांपूर्वी ज्या मुलीला तुम्ही अडकवलेलं होतं तिची मी मुलगी बोलतेय आणि हे सगळं जे काही तुम्ही कांड केलेलं होतं ते कळलं पाहिजे. इकडे श्रीकांत धुमाळला घाम फुटलेला आहे, त्याला कळायचं बंद झालेलं आहे. अर्णव इकडे फोन हातात घेतो आणि म्हणतो की मला कळलं पाहिजे की हे सगळं काय होतं, याच्या मागे खरा सूत्रधार कोण होता हे लवकरात लवकर समोर आलं पाहिजे, असं इकडे श्रीकांत धुमाळला अर्णवने धमकी दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट रहा. थँक्यू.